नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता याला कोणी थालीपीठ म्हणतात, कोणी धिरडं म्हणतात, तर कोणी चिले असंही म्हणतात. हे आहेत बटाट्याचे थालीपीठ. एक बटाटा घेतला आहे. बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल आपल्याला सगळीच इथं काढून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळीकडची साल काढून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी खिसणी घेते. खिसणी हे मीडियम आहे, ना जास्त बारीक ना जास्त मोठं. अशा खिसणीवर आपल्याला हे सगळंच बटाटा आपल्याला खिसून घ्यायचं आहे. खिसणं झाल्यानंतर इथं बटाट्याचा किस आपण धुवून घेणार आहोत. हे धुतलं तरी पण चालतं आहे किंवा न धुतलं डायरेक्ट खिसून असंच वापरलं तरी पण चालतं आहे. पण मी इथं हे सगळं धुवून घेणार आहे. आता बटाट्याच्या किसमध्ये मी पाणी घातले आणि ते पाणी अद्दर असं एका चाळणीमध्ये मी नितरून घेतले आहे. आणि ह्या बटाट्यामधलं सगळं पाणी आपल्याला थोडंसं पिळूनच असं बाजूला काढायचं आहे, जेणेकरून याच्यामधलं स्टार्च आपल्याला सगळंच हे बाहेर काढता येईल. आता ह्या बाउलमध्ये मी बटाट्याचा सगळंच किस इथं घालत आहे आणि हे घातल्यानंतर याच्यात आपल्याला आता एक कांदा जे की एकदम बारीक कट करून मी घेतला आहे आणि ते घातले आहे. त्याचबरोबर आपल्याला कोथिंबर आणि थोडंसं किंचित हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा ओवा जिरा पावडर आणि तसंच अर्धा वाटी हे ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन, पाव वाटी तीळ व 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट इत्यादी साहित्य आपल्याला घालून पहिला हे सगळं एकजीव असं करायचं आहे. व्यवस्थित सगळीकडून हे मिश्रण कालवल्यानंतर आपल्याला पीठ भिजवण्यासाठी थोडं थोडं करत पाणी इथं शिंपडून घ्यायचं आहे. थालीपीठ करताना त्याचं पीठ भिजवताना एकदाच पाणी न घालता थोडं थोडं करत आपल्याला लागल तसं पाणी इथं घालायचं आहे आणि पातळ असं पीठ इथं भिजून घ्यायचं आहे. आता थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं मी एक पोलपाट घेते आणि त्या पोलपाटवर कॉटनचंच एक रुमाल किंवा कपडा अंथरायचा आहे. हे कपडा आपल्याला सुरुवातीला ओलं करायचं आहे आणि ओलं केल्यानंतर परत त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला थालीपीठ करण्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढा उंडा आपल्याला घ्यायचा आहे. आपण याच्यापेक्षा मोठं पण उंडा घेऊ शकतो, पण मला हा एवढा उंडा बरोबर वाटला. आता थालीपीठ थोपटण्यासाठी याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि एका हातानं हे पीठ सगळीकडं पसरवत जायचं. आपण इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि त्याच्यानंतर सगळीकडं आपल्याला होल हे करायचं आहे. थालीपीठ म्हणलं तर त्याला होल करणं हे जरुरीच असते. आता होल केल्यानंतर त्याच्यावर मी थोडेसे पांढरे तीळ हे घातलेली आहे. मग कपडा अलगद असं उचलायचं आणि तव्यावर घालायचं आणि तव्यावर घातल्यावर अलगद असं कपडा तुम्ही बाजूला काढून टाका आणि सगळीकडे व्यवस्थित तेल हे लावा. आता तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. आता हे झाल्यानंतर 2 मिनिट तव्यावर असंच मीडियम गॅसवर ठेवून मगच पलटी करा. मग दाबून दाबून शेकायचं आणि अलटी पलटी करत राहायचं जोपर्यंत आपल्याला पाहिजे तसं कलर येत नाही. आता आपण पाहू शकतो, मला इथं थोडंसं खरपूस कलर पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी मी सारखं अलटी पलटी करून हे व्यवस्थित असं शेकून घेतलेली आहे. आता दुसरं थालीपीठ मी इथं करत आहे. आता त्याच्यासाठी पहिल्या थालीपीठसारखंच इथं थोपवायचं आहे. पहिला कपड्यावर थोडंसं पाणी घातली आहे, नंतर उंडा ठेवली आहे आणि नंतर हाताला चिटकू नये म्हणून परत याच्यावर थोडंसं पाणी घातली आहे आणि परत हे थापून घेतली आहे. पाहिजे ते साईजमध्ये झालं की त्याला होल सगळीकडून केले व नंतर त्याच्यावर तीळ घातले आणि अलगद कपडा पोलपाटवरून काढून तव्यावर आपल्याला असं घालायचं आहे आणि हळूच कपडा पण हे सरकून घ्यायचा आहे. सगळ्या होलमध्ये आणि आजूबाजूला सगळीकडून व्यवस्थित असं आपल्याला इथं तेल लावायचं आहे. बघायला जरी अवघड वाटत असेल तर अवघड तर हे करायला अजिबातच नाही आहे. आता याला पण अलटी पलटी करत व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे. सुरुवातीला साईडचे सगळेच काठं मी उलटण्यानं सोडवून घेतले आहे. मग आता सोडवणं झालं की मग हे आता हळूच असं पलटून घेतले आहे. आता दाबून दाबून आणि व्यवस्थित शेकून घ्या आणि 5 मिनटं व्यवस्थित शेकणं झालं म्हणजे थोडंसं लालसर खरपूस असेच थालीपीठ खायला छान लागतात.
मग तुम्ही पण तसंच भाजून घ्या. मग पाहिजे तसं कलर आलं की लगेच हे तव्यावरून काढून घ्या. आता आपण पाहू शकतो ह्याचा कलर किती छान आला आहे. तर मग काय मंडळी, गरम गरम असे थालीपीठ खायला एकदमच छान लागतात. शिवाय हे पोरांना पण तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात. टिफिनमध्ये पण द्यायला काही हरकत नाही आहे. आता हे थालीपीठ खायचं म्हणलं की याच्यासोबत दही हे लागतेच लागते. आणि दही घेतल्यानंतर थालीपीठवर मस्तपैकी असं सगळीकडून भरपूर तूप आपल्याला पाहिजे तेवढं आपण घालून घ्यायचं आहे आणि मग खायला हे चालू करायचं आहे. इथं एक थालीपीठ मी तुम्हाला तोडून दाखवते मंडळी. आता तुम्ही इथं पाहू शकता एकदम मुलायम असं थालीपीठ इथं तयार झालं आहे. शिवाय आतून पण सगळं व्यवस्थित असं दमून आलं आहे. आणि आता याचा एक टेस्ट मी घेऊनच बघते. थालीपीठचा मस्त घास असं दह्यामध्ये बुडवायचा आणि मग हे खायचं. हा हा हा, एकदमच छान झाले आहेत थालीपीठ. तर मग काय मंडळी, येताना थालीपीठ खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.